ते हा बोला. काय सांगाल आज पुन्हा एकदा तुम्ही सीपीआर काय विषय आहे? खरं तर 8 दिवसापूर्वी एक लाल डायरी सापडली. त्या लाल डायरीमध्ये अनेकांचे हिशोब एका हस्ताक्षरामध्ये लिहिलेले आहेत. रोजचा हिशोब किती किती बिलं दिली, त्या बिलातल्या टक्केवारी किती काढली आणि त्या टक्केवारी टोटल किती झाली आणि टोटल हा हिशोब पूर्ण मॅडमना एवढे पैसे दिले, हा हिशोब पूर्ण मी सरांना एवढे पैसे दिले. एक तर आश्चर्य एका पानावर असं आहे की मागील 10,000 रुपये बाकी शिल्लक होती माझी, मी आज त्यांना परत देत आहे. म्हणजे एवढं डिटेल त्यांनी हिशोब लिहिलं आहे. ती हिशोबाची वही आम्ही शोधून काढली होती स्टिंग ऑपरेशन मध्ये. आमच्या माहितीनुसार आमच्या लोकांना माझी माहिती होती, आम्ही काढली वही. हिशोबाची वही सापडली असताना त्या मॅडम कोण आणि सर कोण हा जर तपास करायचा असेल आणि ते हस्ताक्षर कोणाचं आहे तर FIR दाखल करणं अत्यंत गरजेचं आहे. आज माने साहेबांचं मी अभिनंदन करीन. त्याने आज सांगितलं आम्हाला आज आम्ही समिती नेमलेली आहे, समितीचं कामकाज चालू झालं आहे आणि जी फाईल आम्ही सील केली होती ती फाईल आज ओपन करायची. आमच्या दोघांचे माझी आणि विजय देवरे साहेबांच्या सह्या तिथं होत्या, दोघांच्या सह्या आमच्या असल्या कारणाने तिथं ती फाईल ओपन करायची होती. ती फाईल आज आम्ही ओपन केली आणि त्या फाईलचा तपास सुरू झालेला आहे. सगळ्यात महत्वाचा आजचा निर्णय असेल त्याच्या पुढच्या भविष्यात प्रक्रिया जी आहेत की सरकारी कामगारांना सरकारी अधिकाऱ्यांना जो त्रास होत होता, हेलपाटे मारला होते, ते भविष्यामध्ये आम्ही ऑनलाईन प्रक्रिया सुरू करतो. हा माने साहेबांनी दिला आम्हाला शब्द आहे, त्याचं आम्ही स्वागतच करीन. लोकांचा त्रास कमी होईल आणि इथला जो भ्रष्टाचार चाललाय तो भ्रष्टाचार थांबून जाईल. खरं तर गरिबांचा दबाव दवाखान्यामुळे वेगळं जातं. आरोग्यमंत्री देखील कोल्हापूरचे आहेत, वैद्यकीय शिक्षण मंत्री देखील कोल्हापूरच्या असताना देखील अशा प्रकार घडणं किती आहे? खरं तर दोन्ही मंत्र्यांचा ह्या छत्रपती प्रेमेला राजे आणि ह्या वैद्यकीय शिक्षण खात्यावर दबाव राहिलेला नाहीये. जी भीती पाहिजे होती ती भीती नाहीशी झालेली आहे आणि म्हणून हा भ्रष्टाचार कुरीत चालू झाला. आम्हाला तो कोण काय करतंय, आम्हाला कोण विचारतंय, अशा पद्धतीने अविरोधात शिपायांनी आपल्या इथले अधिकारी काम करतायत. परवा सुद्धा म्हणालो मी, नुसत्या बिल्डिंग चकचकीत करून चालणार नाही, बिल्डिंग रंगून चालणार नाही. तिथल्या ज्या घुशी लागलेल्या आहेत आतल्या ह्या बिल्डिंग मधल्या आतल्या घुशी लागल्या भ्रष्टाचार्या त्या नष्ट करा आणि मग पहिल्यासारखा गोरगरिबांचा दवाखाना आहे असं आम्हाला म्हणता येईल. आता गोरगरिबांचा दवाखाना राहिला नाही, इथं लूटमार चालू आहे. गोरगरिबांची सर्वसामान्य लोकांची अक्षरशः लुटमार सुरू आहे आणि कोल्हापूरचा आमचा हा बदनाम महाराष्ट्रात बदनाम झालाय हे आम्हाला वाईट वाटते. आंबेडकर साहेब मुस्लिमात मला विनंती करतोय, इथं स्वच्छता करा, इथला भ्रष्टाचार मुक्त दवाखाना करा आणि जे अधिकारी कर्मचारी कोण असतील लुटमार करणारे लोकांना त्रास देणारे त्यांना नुसतं सस्पेन्शन नोटीस आणि नुसता समितीचा फास न करता त्यांना डिसमिस करा, तरच भविष्यात सुधारणा होईल, तर होणार नाही. खरं तर एक वेगळी सुरुवात म्हणता येईल. पुढील भविष्य काळामध्ये अधिकाऱ्यांसाठी काय तुम्ही हे द्या आश्वासन किंवा काय त्यांना इशारा द्याल? नाही, अधिकाऱ्यांनी सुद्धा गलेलट्ट पगार आपण घेतोय, आपण सगळ्या सुविधा घेतोय आपल्याला आणि ज्यासाठी आपण शिक्षण घेतलेलं आहे, ज्यासाठी आपण नीती नेमणूक केली आहे ती नेमणूक कशासाठी केली आहे हे जर भान भविष्यात राखा. नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं प्रत्येक शिवसैनिक प्रत्येक पदाधिकाऱ्याचं ह्या कोल्हापुरात जिथे तर महसूल खातं असून दे, पोलीस प्रशासन असून दे, CPR असून दे, जिथं लोकांना त्रास होते, जिथं लुटमार होत्या तिथं आमचं लक्ष असणार आहे. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या फेसबुक, इन्स्टालाही नक्की फॉलो करा.